काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी केलेले सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, तरीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, त्यातून दूध का दूध और पानी का पानी होईल असं वक्तव्य गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केलंय। ते आज रत्नागिरीत बोलत होते। संजय निरुपम यांनी आधी गोरेगावच्या आरे कॉलनीत वायकरांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केलाय। त्यानंतर मंत्रिपदाचा गैरवापर करत एसआरएचे प्रकल्प स्वतःच्या कंपनीला दिल्याचा आरोप देखील निरुपम यांनी केलाय। या प्रकरणी कालच निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चौकशीची मागणीही केली आहे। त्यावरती उत्तर देताना रवींद्र वायकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले। रवींद्र वायकर यांनी आज सर्व आरोपांबाबत नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी। गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावरती काँग्रेसने आरोप केलेत आणि या आरोपांची जे आरोप केले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। रवींद्र वायकरजी आपल्या बरोबर आहेत। जोगेश्वरीच्या गुफेजवळ 100 मीटरमध्ये बांधकाम आणि तुमची जी जिम आहे या जिमवरती अनधिकृत बांधकाम हे तुमच्यावर आरोप आहेत। काय नेमकी वस्तुस्थिती आहे सगळ्या? खरं म्हणजे माझ्यावरती त्याने आरोप केले होते की 20 एकरची जागा ही मी ग्रॅप्सिंग केलेली आहे। त्यानंतर त्यांनी केले मी 40 एक रूम काहीतरी तिथे बांधलेले आहेत आणि काहीतरी मोठं प्रस्थ निर्माण केलेलं आहे। त्यानंतर ट्रस्टच्या बाबतीमध्ये त्यांनी केलं होतं आणि एक माळ्याची त्यांनी हे केलं होतं। त्यानंतर तुम्ही गुंफेच्या बाबतीमध्ये सांगता या आरोपाचं मी परवा दिवशीच मी बाहेरगावी होतो, आल्याबरोबर दुपारी 12 वाजता 12:30 वाजता आलो। आम्ही स्नान केलं आणि ताबडतोब पत्रकार परिषद घेतली। जवळजवळ 100च्या वर पत्रकार आणि टीव्हीचे होते। त्यांना माझी संपूर्ण भूमिका मी स्पष्ट केली की 20 एकर जागा जी कुठे असेल मी घेतलेली ती त्यांनी तरी दाखवावी, ही इथे घेतलेली आहे, त्यांनी तरी राजीनामा द्यावा आणि सापडली तर मी देतो। 40 रूम आहेत कुठे त्याही नाहीत, तेही केलं होतं। ट्रस्ट रजिस्टर नाही हे त्यांनी केलं होतं, तेही दाखवून दिलं। ट्रस्ट 1994ची रजिस्टर आहे। त्यानंतर एक माळ्याचं बांधकाम, म्हाडा ही एजन्सी आहे। आम्ही आमदार निधी दिल्यानंतर बांधकाम करणं परमिशन घेणं हे म्हाडाचं काम आहे। आता म्हाडाने ते केलं आणि म्हाडा ही ऑथॉरिटी आहे, त्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे, ते योग्य परवानगी घेऊन केलेलं आहे। आणि जर वरचा माळा जर त्यांनी 1 वर्षाने म्हाडा काम करून पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाने कोण सांगत असेल की हे करू नका म्हणून, तर ते देखील चुकीचं आहे आणि म्हणून ते रेक्टिफाय करता येईल हे मी त्या दिवशी बोललो होतो, ते असेल तसं तर। आणि ती लोकायुक्तांकडे तक्रार केलेली आहे, ते आम्ही त्याचे उत्तर देऊ त्याची त्या अशाप्रमाणे। त्यानंतर गुंफेच्या बाबतीमध्ये त्यांनी हे केलं की गुंफेच्या इथे ही गुंफा ह्या जुन्या आहेत, पांडवकालीन गुंफा आहेत। या गुंफेच्या इथं 2004 पर्यंत असं नव्हतं, तिथे बांधकाम होते, झोपडपट्टी होती, सर्व काही। मग मी 2009ला आमदार झालो। आमदार झाल्यानंतर हा गुंफेचा एरिया माझ्याकडे आला। 2009ला झाल्यानंतर 2004 साली एक कोर्टाचा निर्णय झाला होता की 100 मीटरच्या आतमध्ये काही करायचं नाही। त्या 100 मीटरच्या बाहेर 15 मीटरचं बांधकाम तुम्ही करायचं आणि 200 ते 300 मध्ये 30 मीटरचं बांधकाम करायचं। आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट हे केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये, परमिशन कोण देणार? आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट देणार। त्याच्या अनुषंगाने आतल्या झोपडपट्ट्या ज्या त्या ह्याच्यामध्ये येतात त्यांना शिफ्टिंग देणं ही अत्यंत गरजेचं होतं। तुम्ही असं काढू शकत नाही जुन्या लोकांना, आणि त्यामुळे तो प्रश्न मी विधानसभेत नेहमी मांडला। त्यांना जर परवानगी मिळाली असेल तर कोणती चूक केली आहे तर माननीय मुख्यमंत्री तर शोध लावतील नक्की, आणि म्हणून त्यांनी चौकशी करावीच त्याच गोष्टीची। झोपडपट्टी पुनर्वसन जो कार्यक्रम होता यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता जमा केली असाही आरोप। ते दाखवा ना त्यांनी, कुठे आहे ती दाखवा तरी, दे तरी मला, ते द्या तरी कुठे आणून मालमत्ता जमा केलेली, हे केलेली। झोपडपट्ट्यांचा उत्कर्ष झालेला आहे आणि पूर्ण बांधकाम झालेलं आहे असं दाखवून द्यावं। मी झोपडपट्टी सुधार मंडळाचा एक मंत्री असल्या कारणाने मला जोगेश्वरी झोपडपट्टी मुक्त करायची आहे, मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे। जे कानून आहेत 33.5, 33.6, 33.7, 33.9, 33.10 या कायद्याच्या आधाराने मुंबई डेव्हलप करायचे, हे माझं खात्याचं कामच आहे। त्यामुळे प्रत्येकाला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाची जी कामं आहेत ही जर माझी समजत असेल तर माझीच आहेत। ती चौकशीची मागणी केली, चौकशीला सामोरं करावी, नक्की करायला पाहिजे चौकशी, तर नक्की करायला। त्यातनंच हे होईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी बाहेर पडेल। कोणत्याही प्रकारची चौकशी झाली त्याला सामोरं जाऊ आणि सत्य या चौकशीनंतर समोर येईल असा विश्वास रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी।